आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सावली, प्रेग्नन्सी टेस्ट म्हटलं की मला खूप अस्वस्थ व्हायला होतं। वहिनी, पण का घाबरताय तुम्ही? कारण मला भीती वाटते सावली। सुरुवातीला असं काय झालं की आनंदाच्या उत्साहाच्या भरात मी स्वतःच टेस्ट करायला जायचे। ती टेस्ट करायला जाताना त्या कल्पनेनेच इतका आनंद व्हायचा की मी आई होणार आहे, माझं बाळ या घरात येणार, सगळे आनंदी होणार आणि सगळ्यात महत्वाचं आईंना आनंद होणार। पण ती टेस्ट नेगेटिव्ह आल्यावर माझ्या ह्या सगळ्या स्वप्नांची राख होऊन जायची। नाही, आता परत तेच नाही। आणि मला आईंच्या नजरेत दिसायचं, टेस्ट करायला जातानाची नजर आणि टेस्ट करून आल्यावरची नजर मला कळते। आता नाही, आता त्या नजरेला सामोरे जायची ताकद नाहीये माझ्यात। मी नाही हे सगळं परत सहन करू शकत, परत तेच नाही नाही नाही। सावली प्लीज, मला नाही करायची टेस्ट, आणि मी कोणाला सांगूही शकत नाही माझं दुःख, प्लीज। दुःख कसलं? ड्रामा आहे सगळा त्या अमृताचा। दर महिन्याला टेस्ट करते आणि मग ती टेस्ट नेगेटिव्ह आली की घरात ड्रामा करत बसते, रडत बसते। काय नॉनसेन्स आहे हे? म्हणजे बाईच्या आयुष्यात दुसरं काही महत्वाचं नाहीये का? फक्त मूल 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 करत राहायचं। मूल झालं म्हणजे बाई ग्रेट होते का? ह्याचं प्रेशर माझ्यावर पण यायचं। अरे, स्वतःच्या सौंदर्यावर, स्वतःच्या हुशारीच्या बळावर काही करू शकत नाही का बाई? मी हे प्रेशर कधीच झिडकारलंय, मी या सगळ्या गोष्टी जुमानतच नाही। बट आय एम शुअर हे प्रेशर तुझ्यावर नक्की येईल। दुसऱ्यांच्या अपेक्षांचं ओझं आपल्या खांद्यावर घ्यायचं नाही। यू बी अलर्ट। हा, टेस्ट करायला जाताना दरवेळी सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन जायचे, परत तेच। आता तर तारीख चुकली तरी काहीच वाटत नाही मला। काय राजकुमार आणि आई पण विचारत नाहीत काय मागितलं होतं ग आयुष्याकडून। एकच स्वप्न बघितलं होतं, माझं एक सुखी संसार असावं, त्या संसारात खूप खूप असं बाळ असावं, त्या बाळाला मी मांडीत खेळवावं, बस। नाही पूर्ण झालं ते स्वप्न। देवाने मला मातृत्वाच्या वरदानातून वंचित ठेवलंय का, त्यालाच माहित। सावली, मला सांग, ह्या जगात माझ्यासारख्या अनेक बायका असतील ज्यांना मुलं होत नसतील, मी एकटी नाही आहे। त्यांच्या वाट्याला पण हेच दुःख येत असेल ना? बहिणी, आधी तर तुम्ही रडणं थांबवा। तुम्ही जर रडायचं नाही। हा, मी तुमचं दुःख समजू शकते, आणि हे फक्त तुमचंच नाही तर ह्या जगातल्या कित्येक स्त्रियांचं दुःख आहे। आणि फक्त मूल नाही झालं म्हणून स्त्रीचं मातृत्व संपत नाही ना। मुळात स्त्री आणि मातृत्व हे दोन समानार्थी शब्द आहेत। एखाद्या बाळ नसलेल्या स्त्रीमध्ये ममता नसते का? प्रेम नसतं का? आणि ह्या सगळ्यावरून तिचं कर्तृत्व ठरत नाही। बहिणी, आम्ही सगळे आहोत तुमच्यासोबत। विठुराया आहे तुमच्यासोबत। जे काही होईल ते बघून घेऊ ना आपण। तुम्ही नका जास्त विचार करू, नका काळजी करू। आणि तुम्ही आता इथे बसा, मी तिलोत्तमा मॅडमला घेऊन येते। वहिनी, नका काळजी करू।
येते मी. हे सोहम, काय काय झालं? कसलं टेन्शन घेतलंयस? असं तुझ्या चेहऱ्याकडे बघितलं ना की लव्ह मॅरेज करूच नाही असं वाटतं. काय झालंय? कुठे सोहम? आधीचा सोहम आहे कुठे? लग्न झालं आणि आधीचा सोहम हरवला. वाटलंच वाटलंच ते चेहऱ्यावर 13 वाजले दिसत आहेत ना तेव्हाच वाटलं. तुला 12 म्हणायचंय का? पण तुझ्या चेहऱ्यावर एक जास्त आहे ना म्हणून 13. ते जाऊ दे, काय झालं सांग मला. हे तारा यार, म्हणजे म्हणायला माझं लग्न ताराशी झालंय, पण ज्या मुलीवर माझं प्रेम होतं ती सापडतच नाहीये मला. जसं संग तसं रंग. काय मग आज काय प्लॅन? कसला प्लॅन? नाही, तू ऐश्वर्या वहिनी बरोबर आहेस ना? ती प्लॅन केल्याशिवाय जगूच शकत नाही, बरोबर ना? बरोबर आहे, पण तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, जोपर्यंत सगळं ठीक आहे तोपर्यंत मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण जर काही वाईट घडलं तर मला प्रॉब्लेम होईल. आणि का घडेल वाईट? देर इज समथिंग मेजरली रॉंग विथ यू, युअर थॉट. जस्ट बिकॉज तारा माझ्या सोबत आहे म्हणून काहीतरी प्लॅन बनतोय असं तुला वाटतंय. प्रत्येक वेळेला प्लॅन वगैरे बनत नसतो. मी तिला काही गोष्टी शिकवत होते. हा, तू तिला शिकवूच शकतेस. शिकवणारच, कारण आता ती मेहंदळे घरची सून आहे. तिला मी बिझनेस मॅनरिझम शिकवत होते. ऑफिसमध्ये लक्ष दे, बिझनेसकडे लक्ष दे. तिचं आयुष्य मला चूल आणि मूल यात वेस्ट नाही होऊ द्यायचं. आणि तसंही तिचं गाण्याचं करिअर सुरूच आहे ना, मग बाकीच्या गोष्टी पण होऊ देत. तारा चल. बघितलंस बबलू, त्या दोघींची टीम झाली आणि हे झाल्यापासून तारा माझं ऐकतच नाहीये. सोहम, कठीण आहे. काय? तुमचं नील जादू झालं नाही पाहिजे. हे असं काही बोलू नका बबलू. तिलोत्तमा मॅडम, अमृता वहिनींना ना ताप भरलाय. त्यांना मळमळल्यासारखं होतंय आणि थकवा पण जाणवतोय. मला शंका वाटते. हो. काय? तुम्ही एकदा बघता का? चल चल बघूया. मूर्ख मुलगी मॉमना काहीतरी सांगते मुद्दाम त्यांच्या गुड बुक्स मध्ये येण्यासाठी. रिली हेट हर.